तूळ राशी 28, 29, 30 धक्कादायक सत्य. या 5 घटना देवही थांबवू शकणार नाही. घरात मोठा तमाशा होणार. तूळ राशीच्या जातकांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा आहे. कारण पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या घरात आणि आयुष्यात अशा काही घटना घडण्याची शक्यता आहे ज्या तुम्ही कधीच अपेक्षित केल्या नसतील. ग्रहांची सध्याची स्थिती सूचित करते की तुमच्या जीवनात लपलेल्या काही गोष्टी आता समोर येऊ लागतील. काही निर्णय, काही नाती, काही परिस्थिती अचानक बदलतील. हे बदल सुरुवातीला धक्कादायक वाटू शकता, पण त्यामध्ये एक मोठं कारण आणि शिकवण दडलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 5 महत्त्वाच्या घटना ज्या तुमच्या घरात घडू शकतात आणि ज्याचा परिणाम तुमच्या भविष्यावर होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मुद्दा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. जीवनात काही काळ असे येतात जेव्हा सर्व काही अचानक बदलत असल्यासारखं वाटतं आणि नेमका तसाच काळ तुमच्या समोर उभा आहे. ग्रहांच्या हालचाली सूचित करतात की तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जे काही स्थिर होतं ते आता हलायला लागणार आहे. या बदलांमुळे केवळ बाह्य परिस्थितीच नाही तर तुमच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि निर्णय क्षमतेतही मोठा बदल घडणार आहे. हा काळ तुम्हाला जागं करण्यासाठी आलेला आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करत होता त्या आता स्पष्ट तुमच्या समोर येतील. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्याचा उलगडा. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या पूर्णपणे स्पष्ट नव्हत्या. काही लोक, काही परिस्थिती आणि काही नाती आता समोर येऊ लागेल. सुरुवातीला हे तुम्हाला अस्वस्थ करू शकतं, पण ज्योतिषशास्त्र सांगतं की सत्य कधीच तुमचं नुकसान करत नाही. हे फक्त तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचं काम करतं. आता पहिलं भाकीत असं सांगतं की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधांमध्ये एक मोठा बदल होणार आहे. तुम्ही ज्या लोकांवर पूर्ण विश्वास ठेवत होता त्यांच्या वागण्यात बदल जाणवू शकतो. काही नाती तुमच्यापासून दूर जातील तर काही नाती तयार होतील. हा काळ तुम्हाला शिकवेल की कोण तुमच्यासोबत खऱ्या अर्थाने. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातही असे बदल सुरू आहेत तर कमेंटमध्ये सकारात्मक ऊर्जा असे नक्की लिहा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. दुसरं भाकीत आहे आर्थिक परिस्थिती संबंधित आहे. अचानक काही खर्च वाढू शकतो किंवा काही अपेक्षित काम देखील वाढू शकतं. त्यामुळे या काळात योग्य नियोजन केल्यास तुम्ही आर्थिक स्थैर्य टिकवू शकाल. हा काळ तुम्हाला पैशांची खरी किंमत समजून देणारा राहणार आहे. तिसरं भाकीत आहे करिअर आणि कामाशी संबंधित. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी येऊ शकतात. काही वेळा या संधी सुरुवातीला आव्हानात्मक वाटतील, पण त्यामुळे तुमच्या प्रगतीची मोठी संधी दडलेली असेल. या काळात आत्मविश्वास आणि ध्येय ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. चौथं भाकीत मानसिक स्थितीशी संबंधित आहे. या काळात तुमच्या मनात अनेक विचार येऊ शकतात. चिंता, अस्थिरता आणि गोंधळ जाणवू शकतो. पण हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठीच आहे. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये मी मजबूत आहे असं नक्की लिहा. आता 5वं भाकीत सांगतं की तुमच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे. हा टर्निंग पॉईंट तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतो. ज्या गोष्टी तुम्हाला आधी महत्त्वाच्या वाटत होत्या त्या आता बदलू शकतात. तुम्ही नवीन दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहायला लागाल. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात कर्माचे फळ मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. तुम्ही जे काही केलं आहे त्याचे परिणाम आता दिसू लागतील. त्यामुळे हा काळ तुम्हाला तुमच्या कृतीचं महत्त्व समजावून देणारा आहे. या काळात सावध राहणं आवश्यक आहे. प्रत्येकजण तुमच्या भल्यासाठीच विचार करत असेल असं नाही. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल स्वीकारायला तयार असाल तर कमेंटमध्ये मी तयार आहे असे लिहा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला स्वतःला ओळखण्याची संधी मिळेल. ध्यान, जप आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. जीवनात येणारे बदल हे नेहमीच काहीतरी शिकवण्यासाठी येतात. त्यामुळे या बदलांना घाबरू नका. प्रत्येक अनुभव तुमच्यासाठीच एक नवीन संधी घेऊन येतो. या काळात संयम राखणं अत्यंत आवश्यक आहे. घाईत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. त्यामुळे शांतपणे विचार करा आणि मगच निर्णय घ्या. या सर्व घडामोडींच्या दरम्यान एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे की या काळात तुमच्या निर्णय क्षमतेची खरी परीक्षा होणार आहे.
तुम्हाला काही अशा परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो जिथे योग्य आणि चुकीचे यामधील फरक ओळखणं कठीण जाईल. पण ज्योतिषशास्त्र सांगतं की अशा वेळेस अंतर्मनाचा आवाज ऐकणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तुमचं अंतर्मन तुम्हाला कधीच चुकीच्या दिशेने नेत नाही, फक्त तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायची गरज आहे. या काळात तुमच्या घरात ऊर्जा बदलत असल्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. कधीकधी वातावरण अचानक जड वाटू शकतं किंवा काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव होऊ शकते. हे सर्व ग्रहांच्या हालचालींमुळे होत असतं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता, देवपूजा आणि शांत वातावरण निर्माण करा. हे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी या संपूर्ण काळाकडे एक संधी म्हणून पाहणं खूप गरजेचं आहे. जरी काही घटना धक्कादायक असतील तरी त्या तुम्हाला पुढे नेण्यासाठीच आहे. प्रत्येक अनुभव तुमचं व्यक्तिमत्व घडवत असतो. कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि ध्येयाने पुढे जा. कारण या सगळ्या प्रक्रियेनंतर तुम्ही अधिक मजबूत, शहाणे आणि स्थिर व्यक्ती बनणार आहात. आता काही उपाय जाणून घेऊया. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य देण्यात अत्यंत शुभ ठरेल. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. आठवड्यातून एकदा गरजूंना अन्नदान करा. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढेल आणि अडचणी कमी होतील. दररोज किमान 10 मिनिटे ध्यान करा. शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मन स्थिर राहील. तुमच्या घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण ठेवा. यामुळे ऊर्जा संतुलित राहते. शेवटी हा काळ जरी आव्हानात्मक वाटला तरी तोच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडवणारा ठरणार आहे. सत्य समोर येईल, काही गोष्टी तुटतील, पण शेवटी तुम्ही अधिक मजबूत आणि यशस्वी बनाल. विश्वासावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा, कारण तुमच्यासाठी काहीतरी चांगलं आणि मोठं येत आहे. तुळ राशीच्या जातकांनो, हा काळ थोडा आव्हानात्मक असला तरी तोच तुमच्या आयुष्यातील मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. जे काही घडेल ते तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्यासाठीच आणि पुढे नेण्यासाठीच असेल. लक्षात ठेवा, प्रत्येक अडचणीत एक संधी दडलेली असते. जर तुम्ही संयम ठेवला, योग्य निर्णय घेतले आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर हा काळ तुमच्यासाठी खूप काही चांगलं घेऊन येऊ शकतो. जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.